श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे मंगळवार आणि दिनांक आहे 14 जानेवारी. या दिवशी आलेली आहे मकर संक्रांती. सूर्यांचा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करणं म्हणजे संक्रांत होय. ज्यावेळेस सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांत ही साजरी केली जाते. एका संक्रांतीपासून दुसऱ्या संक्रांतीपर्यंतचा जो काळ आहे त्याला सौम्य काळ असं म्हटलं जातं. 2025चा हा मकर संक्रांत हा पहिला सण आहे. त्यामुळे या सणाला विशेष महत्त्व दिलं जातं. असं म्हटलं जातं की संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते आणि प्रत्येकाच्या जीवन हे सुखमय होते. यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते. या दिवशी स्वर्गातील दार देखील उघडे असते. म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य, सेवा, प्रभावी उपाय आणि त्याचबरोबर काही दान धर्म तर याचा खूप मोठा फायदा हा आपल्याला होत असतो. आपल्याला याचं पुण्य फळ प्राप्त होते. मकर संक्रांती या दिवशी माता लक्ष्मी आणि सूर्यदेव यांची पूजा केली जाते. हा दिवस धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणूनच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे काही प्रभावी उपाय या दिवशी केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तुम्ही हळदी कुंकू नाही केले तरीही चालेल, परंतु हा एक उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. सकाळीच इथे आपल्याला फक्त असा हा एक दिवा लावायचा आहे. हा दिवा जर सकाळीच तुम्ही लावला तर तुमचा शत्रू देखील तुमच्यासमोर लोटांगण घालेल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल, गरिबी देखील संपून जाईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांत हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी सुगडांचं पूजन केलं जातं. त्याचबरोबर हळदी कुंकू केलं जातं. असं म्हटलं जातं की शनिदेवांना तिळामुळेच घर आणि आनंदाची प्राप्ती झाली होती आणि तेव्हापासूनच मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा करण्याचं प्रथा ही चालू झाली. म्हणूनच मकर संक्रांतीला तिळगुळ हे दिले जातात. तसेच या दिवशी तिळाचे जर आपण दान केले तर सूर्यदेव आणि शनिदेव हे दोघंही प्रसन्न होतात, कारण तीळ हा शनिदेव आणि सूर्य यांची आवडती गोष्ट आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचं दान केल्याने राहू आणि शनिदेव देखील प्रसन्न होतात. आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय तुम्हाला सांगणार आहे तो तुम्हाला उद्या सकाळीच करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ घ्यायचे आहेत. त्याचबरोबर थोडीशे तांदूळ आणि थोडीशी हळद तुम्हाला टाकून आंघोळ करायची आहे. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे, सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. यानंतर तुम्हाला स्वतःच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. तुळशी मातेची पूजा करायची आहे. देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य देणार आहात त्यावेळेस तुम्हाला स्वच्छ पाण्याचा कलश भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि थोड्याशा लाल फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि लाल कुंकू किंवा मग लाल चंदन त्यामध्ये टाकून सूर्यदेवांना ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला अर्घ्य हा सूर्यदेवांना द्यायचा आहे. आणि जो बी कोणी मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांना अर्घ्य देतो त्याच्या जीवनातील सर्व दोष अडचणी दूर होऊन त्या व्यक्तीची प्रगती होते. तर पहा, ज्यावेळेस तुम्ही मकर संक्रांतीची पूजा करणार आहात, सुगडांची पूजा करणार आहात, त्यावेळेसच तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही मकर संक्रांतीची पूजा दुपारी करणार असाल किंवा संध्याकाळी करणार असाल तेव्हा तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता. जर तुमच्या घरामध्ये मकर संक्रांतीच्या सुगडांची पूजा केली जात नसेल तर तुम्ही हा दिवा तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे. या दिवशी असा हा एक दिवा या ठिकाणी लावायला
अधिक महत्त्व दिलं जातं। दिवा हे सकारात्मकतेचं प्रतीक आहे आणि दिवा घरामध्ये लावल्यामुळं घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होतात आणि नकारात्मक गोष्टी ह्या नष्ट होतात। दिवा घरामध्ये लावल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होते, आपल्या घरातील पैशांच्या अडचणी दूर होतात, लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते, इतकं सकारात्मकता दिव्याला दिली जाते। मकर संक्रांतीचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो। या दिवशी आपल्या जीवनातील जे काही वाईट कर्म असतील, वाईट भोग असतील ते दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस हा मानला जातो। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 2 दिवे लागणार आहेत। तर तुम्हाला 2 मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत आणि जर तुमच्याकडे धातूचे दिवे असतील ते घेतले तरी चालतील, कोणताही दिवा घ्या, परंतु तो दिवा चांगला घ्यायचा आहे, कुठे तुटल्या फुटलेला किंवा चिमटलेला घ्यायचा नाही। जर तुमच्याकडे कोणतेच दिवे नसतील तर तुम्ही कणकेचे दिवे तयार करू शकता। 2 प्लेट तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि दोन्ही प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकूचा गंध बनवायचा आहे आणि त्याने स्वास्तिक काढायचं आहे। स्वास्तिकचे 4 बिंदू, साईडच्या 2 रेषा दोन्ही प्लेटमध्ये तुम्हाला काढायच्या आहेत। तर पहा, एका दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। शुद्ध गाईचं तूप नसेल तर कोणतं तूप असेल ते घातलं तरी चालेल, पण त्यामध्ये थोडीशी तुम्हाला हळद ही टाकायची आहे, जेणेकरून त्या तुपाची शुद्धता राखली जाईल। त्यानंतर दुसऱ्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे। जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, जे तुमच्याकडे तेल आहे ते घालायचं आहे आणि थोडेसे चिमूटभर पांढरे तीळ तुम्हाला त्यामध्ये घालायचे आहे। आता एका दिव्यामध्ये आपण तूप टाकलेलं आहे, त्या दिव्यामध्ये तुम्हाला फुलवात घालायची आहे। लांब कपसाची वात घालायची नाही, त्यामध्ये तुम्हाला फुलवातच घालायची आहे। त्याचबरोबर दुसरं तिळाच्या तेलाची पंती जी असेल किंवा दिवा असेल त्यामध्ये तुम्हाला 2 वातींची 1 वात करून जी लांब वात असते पहा कापसाची ती घालायची आहे आणि असे हे 2 दिवे तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या सुगड पूजा जिथे केलेली आहे त्या ठिकाणी लावायच्या आहेत। तर तुमच्या घरामध्ये सुगड पूजा केली जात नसेल तर तुम्ही हे दोन्ही दिव्या तुमच्या देवघरामध्ये लावायचे आहेत। त्या दोन्ही दिव्यांना हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत, धूप ओवाळून घ्यायचे आहे। त्यानंतर तिथेच तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे। एक वेळा तुम्हाला श्री सुक्ताचं फलश्रुती सोबत पठण करायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। आपल्या घरातील जे काही दारिद्र्य, संकट, अडचणी, दोष असतील, ते इडापिडा असेल तर ती दूर होऊ दे आणि माझ्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होऊ दे, अशी प्रार्थना आपल्याला माता लक्ष्मीला करायची आहे। तर मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वांनी पाहिलंच असेल की प्रत्येकाच्या घरासमोर दिवा हा लावला जातो। हा दिवा म्हणजे तिळाच्या तेलाचा दिवा। तिळाचा वापर हा सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यापासून ते जेवणापर्यंत संध्याकाळपर्यंत सुद्धा तिळाचा वापर हा केला जातो। म्हणून तुम्हाला उद्या सकाळीच तुमच्या मुख्य दरवाजावरती तिळाच्या तेलाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। तिळाच्या तेलाचा दिवा हा दारिद्र्य नाशक मानला जातो, गरिबी संपवणारा मानला जातो। त्यामुळे या दिवशी जर आपल्या घरासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावला, आपल्या घरातील जे दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन जाईल आणि आपल्या घराची प्रगती होईल। जर तिळाचं तेल नसेल तर तेल कोणतंही वापरा, त्यामध्ये थोडेसे चिमूटभर पांढरे तीळ किंवा काळे तीळ टाका आणि हा दिवा तुमच्या मुख्य दरवाजावरती प्रज्वलित करा। अशा पद्धतीने तुम्हाला हा एक प्रभावी उपाय देखील करायचा आहे। तर चला इथेच थांबवते। माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।